समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या सुरुवात करते. मंडळींनो, परवा आहे 5 जुलै आणि त्या दिवशी शुक्रवार आहे आणि या दिवशी दर्श अमावास्या आलेली आहे. ही दर्श अमावास्या ज्या दिवशी आपण अमावास्या म्हणतो तर खूप लोक घाबरतात सुद्धा आणि खूप लोकांना आता माहिती की अमावास्येला तर पण घाबरायचं नसतं. अमावास्या ही चांगली स्थिती आहे. या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा घरातली नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यासाठी खूप उपाय तोडगे करत असतो. घराची साफसफाई देखील करत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, सगळ्यात मोठं जे आपल्याला देवाने दिलेली संपत्ती आहे ती म्हणजे शरीर. आपलं शरीर जे शरीरामध्ये जर आपलं शरीर स्वच्छ असेल, शरीर आपलं एकदम ताजतवानं असेल, आपलं मन सदैव प्रसन्न असेल, तर नक्कीच सांगेल की आपल्या मनामध्ये पण चांगले विचार येतीलच. पण त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये उत्साह देखील वाटेल आणि प्रत्येक गोष्ट करण्याची एक म्हणतात ना, एक इच्छा, एक प्रयत्न करण्याची एक प्रबळ इच्छा सुद्धा होत असते. त्यासाठी मी म्हणेल की आपल्याला एक छान असं देवाने एक उत्तम संपत्ती म्हणजे शरीर दिलेलं आहे. ते आरोग्य संपन्न कसं असावं यासाठी नक्कीच आपण प्रयत्न करायला हवेच. हो, त्यासाठीच मी आजच्या व्हिडिओमध्ये उपाय सांगणार आहे. कारण की आपण अमावास्येला लक्ष्मी प्राप्तीसाठी तर भरपूर उपाय तोडगे करतो, पण आपल्याला ती जी लक्ष्मी घरामध्ये येणार आहे, तिचा उपभोग घेण्यासाठी आपलं शरीर पण तर आपलं चांगलं पाहिजे की नाही? आपली मनस्थिती पण चांगली पाहिजे की नाही? तर त्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये उपाय आहे. अतिशय प्रभावशाली उपाय आहे. मी खरं सांगते, हा उपाय जर तुम्ही दर्श अमावास्येच्या दिवशी जर नक्कीच केला, प्रत्येकाने केला, तर खरंच सांगते तुम्ही प्रत्येकाला हा उपाय सांगत सुटाल आणि त्याचबरोबर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये पण शेअर नक्कीच कराल की नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट ह्याचा मिळणार आहे. आधीच तुम्हाला मी गॅरंटी देते. तर तो उपाय काय आहे ते आपण जाणून घेऊयात व्हिडिओमध्ये. आधी आपण अमावास्या तिथी कधी चालू होते, कधी संपणार आहे, दर्श अमावास्या ती जाणून घेऊया. तर दर्श अमावास्या शुक्रवारी 5 जुलैला शुक्रवारी अमावास्या प्रारंभ पहाटे 4:58 ही अमावास्या तिथी चालू होऊन जाईल. त्याचबरोबर शनिवारी 6 जुलै शनिवारी पहाटे 4 वाजून म्हणजे 4:30च्या दरम्यान ही अमावास्या तिथी संपून जाणार आहे. म्हणजेच 5 जुलैला पूर्ण दिवसभर सकाळपासून ते दिवसभर आपली ही अमावास्या तिथी असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला हा जो काही उपाय करायचा आहे तो आपण 5 जुलैला शुक्रवारीच करायचा आहे. तर आता मी तुम्हाला सांगेल की हा उपाय कशासाठी करायचा आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपलं शरीर जर चांगलं असेल, ताजतवानं असेल, आरोग्य संपन्न असेल, तर आपण जे काही उपाय तोडगे करतो ते सगळेच आपल्यावरती ते म्हणजे आपल्यासाठी फायदेशीर ठरतील का आपण त्याचा उपभोग घेऊ शकू. कारण की कुठलाही उपाय तोडगा करताना तो जो काही आपल्याला स्टॅमिना पाहिजे किंवा कुठलीही शारीरिक व्याधी नसेल तरच ते आपण ते पारायण असतील, सेवा असतील, ते सगळं आपण करू शकू. तर हो, तुम्हाला काय करायचं आहे, जर नक्कीच तुमच्या कुटुंबामध्ये किंवा तुम्हाला जर काही प्रखर बाधा असतील, शारीरिक बाधा असेल, त्वचा रोग असेल, त्याचबरोबर काही ग्रह बाधा, बाह्य बाधा असतील तुमच्या घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तींना किंवा तुम्हाला, नक्कीच तुमच्या ओळखीच्या व्यक्तींना सुद्धा जर काही अशा समस्या असतील, त्याचबरोबर सतत मनामध्ये वाईट विचार येणे, सतत कुविचार ज्याला आपण म्हणतो ते वाईट विचार मनामध्ये येणे, अशी काही समस्या असेल, त्यातल्या त्यात जर मनामध्ये आत्महत्येचा विचार जरी येत असेल तुमच्या, खूप लोकांना कसं असतं, नैराश्य असतं, काहीतरी गोष्टी आपली मनासारखी नाही झाली किंवा कुठेतरी एक दुःख असतं जे मनामध्ये कोणाला सांगता येत नाही, बोलता येत नाही, असे काही समस्या असतात जेणेकरून ते मनातल्या मनात कुडून कुडून अक्षरशः जीवन संपवण्यापर्यंत त्यांचा विचार येतो. तर असे काही विचार असतील मनामध्ये, तर नक्कीच या विचारातून, त्या नैराश्यामधून त्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा अतिशय प्रभावशाली 1000% असा हा उपाय आहे, जो आपल्याला दिंडोरीपर्यंत स्वामी समर्थ मार्गदर्शनाप्रमाणेच तुम्हाला मी सांगणार आहे. तिथूनच तो उपाय आपल्याला भेटलेला आहे. तर काय करायचं आहे, तर दर्श अमावास्या परवा आहे 5 जुलैला. या दिवशी आपण सकाळी लवकर उठून आपल्याला काय करायचं आहे, आपण सगळेजण स्नान अंघोळ तर करणार आहोतच. तर त्यावेळेस आपल्याला अंघोळ करण्याच्या अगोदर म्हणजे स्नान करण्याच्या अगोदर एक उपाय करायचा आहे. ते म्हणजेच काय, तर खूप लोकांनी हा उपाय माहिती असेल, मला वाटते बऱ्याचशा लोकांना माहिती पण नसेल. ते म्हणजेच काय, तर पंचगव्य. हो, आपल्या दिंडोरीपर्यंत स्वामी समर्थ जे आपलं केंद्र आहे त्याच्यामध्ये एक शॉप असतं बघा, जिथे दुकान असतं, तिथे सगळं साहित्य मिळतं. आपलं पारायणाचं, पोथीचं, सेवांचं सगळं, देव असतील, यंत्र असतील, सगळं काही गोष्टी मिळतात. पण त्याचबरोबर जसं आपल्या केंद्रामध्ये भरपूर पारायण, उपाय, सेवा, तोडगे, हवन सगळ्या काही गोष्टी होतात, त्याचबरोबर आपल्या या दिंडोरीपर्यंत स्वामी समर्थ केंद्रामध्ये आयुर्वेदिक विभाग सुद्धा आहे. तर त्या आयुर्वेदिक विभागाप्रमाणे तिथे भरपूर सारे आपल्याला उपाय असतात, औषधं असतात, जे काही आपण जर लावले, जर केले, तर नंतर नियमितपणे जर घेतले तर आयुष्यामध्ये कधीच आपल्याला दवाखान्यामध्ये जायची गरज पडणार नाही, डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यायची गरज पडणार नाही. असे भरपूर सारे उपाय आपल्या आयुर्वेदिक केंद्रामध्ये सांगितले जातात. त्यातलाच हा उपाय आहे. जर नक्कीच मी सांगितल्याप्रमाणे त्वचा रोग असेल, शारीरिक बाधा असतील, नक्कीच बाह्य बाधा असेल, ग्रह बाधा असेल, मनामध्ये सतत वाईट विचार, आत्महत्येचा विचार जरी मनामध्ये येत असेल, तर नक्कीच तुम्हाला काय करायचं आहे, तर हे पंचगव्य, हे जे पंचगव्य आहे, तुम्हाला दिवाळीचं उटणं माहिती आहे, त्या उटण्याप्रमाणेच हे पंचगव्य आहे. तर हे पंचगव्य पावडर कशाने बनलेली आहे,
5 पदार्थापासून ही पंचगव्य पावडर बनलेली आहे. त्याच्यामध्ये गायीपासून मिळणारे जे 5 पदार्थ असतात म्हणजेच गायीचं शेण, गोमूत्र, दूध, दही आणि गायीचं तूप या 5 गोष्टींपासून हे बनलेलं आहे. तर अशा प्रकारे अतिशय पवित्र आणि अतिशय खरं सांगते प्रभावशाली असं हे पावडर आहे. तुम्ही याचा एकदा वापर करायचा. तो कसा करायचा तुम्हाला सांगतेच मी. अंघोळ करायच्या अगोदर जसं आपण दिवाळीला उटणं लावतो त्याचप्रमाणे हे एका वाटीमध्ये थोडंसं घ्यायचं आहे. आपलं पावडर आहे. तुम्हाला मी दाखवते. माझ्या घरामध्ये नेहमीच असतं हे. तर बघा ही अशी पावडर असते. पूर्ण ही पावडर एका वाटीमध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला जेवढं शरीराला पूर्ण लावता येईल अशी पावडर घ्यायची वाटीमध्ये. थोडंसं पाणी मिक्स करायचं. गंगाजल असेल तर ते पण मिक्स करून तुम्ही त्याचा लेप बनवायचा आणि पूर्ण शरीराला तुम्ही लावून घ्यायचं आहे, चोळायचं आहे आणि चोळल्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे. अशा प्रकारे आपल्या दिवाळीला उटणं लावतो त्याप्रमाणेच हे पावडर आपल्याला लावून आपल्याला स्नान करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये जे काही 5 पदार्थ आहेत जे सांगितले त्याच्यामध्ये पण देवतेचा वास आहे. ते तुम्हाला सांगते आता. तर मंडळींनो, गोमूत्र जे ह्याच्यामध्ये 5 पदार्थ आहे. पहिला आहे गोमूत्र. तर गोमूत्रामध्ये वरुण देवतेचा वास असतो. दुसरं आहे शेण, गाईचं शेण. त्याच्यामध्ये अग्निदेवतेचा वास असतो. नंतर आहे दूध जे गाईपासूनच आपल्याला मिळतं त्याच्यामध्ये चंद्र देवतेचा वास असतो. नंतर तूप, गाईचं तूप त्याच्यामध्ये सूर्य देवतेचा वास असतो. त्यानंतर आहे ते म्हणजेच काय तर कुशनीर, हे कुशावर्त तीर्थ सुद्धा ह्याच्यामध्ये ब्रह्मदेवाचा वास असतो. जे आपण पाणी मिक्स करतो कुशावर्त तीर्थ सुद्धा ह्याच्यामध्ये थोडंसं मिक्स केलेलं आहे. त्याचबरोबर आपण ज्या पाण्यामध्ये आपण हे मिक्स करणार आहे ते जल म्हणजे पाणी आणि या पाण्यामध्ये आपल्या महाविष्णूंचा वास असतो. सगळ्यांना माहितीच आहे आपल्या विष्णूंचं स्थान कुठे आहे, कुठे समुद्रामध्ये ते मंथन करत असतात. त्याच्यामुळे त्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्या महाविष्णूंचा वास आहे. तर अशा प्रकारे सर्व देवतांचा वास असलेलं हे पंचगव्य पावडर जे आहे ते अतिशय प्रभावशाली आहे. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आधीच जे काही व्याधी आजार सांगितले आहेत, बाधा सांगितल्या त्याच्यावरती अतिशय प्रभावशाली असं हे आहे. आता मी रोज सांगते म्हणजे रोज जर तुम्हाला करता आलं हे पावडर लावून जर तुम्हाला आंघोळ स्नान करता आली तर अतिशय उत्तम. खरंच सांगते खूपच उत्तम असेल. पण नाहीच तुम्हाला रोज करता येत हे पावडर घाई गडबडीमध्ये तर काय करायचं आहे, आपल्या महिनाभरामध्ये जे प्रमुख दिवस असतात, मेन दिवस असतात म्हणजे झालं की शनिवार झालं, त्याचबरोबर बुधवार झालं, अमावास्या झाली आणि पौर्णिमा या 4 दिवशी तरी तुम्ही आवर्जून हे म्हणजे हे जे पावडर आहे पंचगव्य पावडर ही लावून तुम्हाला स्नान करायचं आहे. खरंच सांगते एकदा तुम्ही याचा अनुभव घेऊन बघा आणि नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच मला अनुभव तुमचा शेअर कराल आणि सगळ्यांना सुद्धा सांगताल. एवढा हा प्रभावशाली उपाय आहे. खरंच सांगते मी. त्याचबरोबर जर तुमची मनस्थिती ठीक नसेल राहत, सदैव तुमची म्हणतात ना की दिवसभरामध्ये अशा काही गोष्टी घडतात, अशा काही समस्या समोर येतात की त्यामुळे आपली मनस्थिती बिघडत असते. कधी खुश, कधी दुःख म्हणजे चालूच असतं. पण खूपच सदैव काहीतरी गोष्टींमुळे जर आपली मनस्थिती खूप बिघडत असेल, ठीकच नसेल राहत, तर आवर्जून त्या प्रत्येकाने मी सांगेल की काय करायचं. हे जे पंचगव्य पावडर आहे ते 1 चमचाभर वाटीमध्ये घ्यायचं. त्याच्यामध्ये तुम्ही गंगाजल किंवा साधं पाणी मिक्स करायचं आहे आणि त्याचं पूर्ण काय करायचं ते जे केल्यानंतर अंघोळीच्या अगोदर त्या पावडरवर जे आपण लेप तयार केला आहे किंवा ह्या पावडरवरती हातात घेऊन सुद्धा तुम्ही गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. आणि गायत्रीमध्ये जप केल्यानंतर ते जे पावडर आहे ते तुम्ही पूर्ण शरीराला चोळून स्नान करून घ्यायचं आहे, अंघोळ करायची आहे. नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये खूप जास्त फरक जाणवणार आहे आणि तुम्ही स्वतःहून सांगताल मला. मी एवढी गॅरंटी सुद्धा देते. आता हे माझ्याकडे आहे, आम्ही सुद्धा हे वापरतो कधी म्हणजे जसं मेन दिवशी वापरतो, पण नक्कीच रोज वापरलं तर अतिशय प्रभावशाली आणि अतिशय उत्तम आहे आणि मन सदैव प्रसन्न असणार आहे. आणि ज्या काही तुम्हाला शारीरिक व्याधी बाधा ज्या काही आहेत त्यापासून कायमस्वरूपी सुटका देणारं असं हे उपाय आहे. आणि नक्कीच मी खरं सांगते काही शारीरिक बाधा म्हणजे व्याधी असतील, काही प्रखर बाधा, मनस्थिती ठीक नाही, त्यासाठी कुठलाही सायकोलॉजिस्टकडे किंवा कुठल्याही डॉक्टरकडे जायची गरज नाही. हे उपाय तोडगे करा. नक्कीच आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनातूनच हे उपाय तोडगे येत असतात. त्यांनीच सगळं आपल्याला दिंडोरीमधून प्रत्येक केंद्रामध्ये हे उपाय तोडगे पाठवलेले आहेत. जर नक्कीच तुमच्या जवळपास दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र असेल तर नक्कीच तिथून हे जे पंचगव्य आहे, जे अतिशय प्रभावशाली पावडर आहे ते प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये, जास्त काही किंमत नाही, फक्त 11 रुपये किंमत आहे, जे प्रत्येकाला अफोर्डेबल आहे, घेऊ शकता. प्रत्येकाने ॲट अ टाइम आणून ठेवा घरामध्ये आणि घरातल्या लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सगळेजण हे वापरू शकतात. काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामुळे सांगेल की कारण की असं नका समजू की आता मला काही त्रास नाही आहे, व्याधी नाही आहेत, काही मनस्थिती माझी खूप चांगली आहे असं नका समजू. कारण की आपलं मन आहे खूप चंचल असतं किंवा शारीरिक बाधा आहे, व्याधी असतील किंवा ग्रहबाधा, बाह्यबाधा असतील,
या भविष्य काळामध्ये कधी कोणाला होतील काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे जर नेहमीच आपण हे जर गोष्टी जर करत गेलो तर भविष्य काळामध्ये कधीच कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही, कुठलीही समस्या येणार नाही. तर अशा प्रकारे आपला दर्श अमावस्या दिवशी हा प्रभावशाली उपाय प्रत्येकाने करावा. प्रत्येकाने या पावडरने पंचगव्याने स्नान करावं आणि अनुभव घ्यावा आणि अनुभव आल्यानंतर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. तर अशा प्रकारे तुम्हाला आजची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.